वैजापूर सिन्नर तालुक्यातील पांचाळ गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू बांधव आक्रमक झाले असून सर्व एकत्र येत दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन देऊन मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी केली आहे व तसेच बांगलादेशमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। गेल्या 2 दिवसापूर्वी सिन्नर या ठिकाणी रामगिरी महाराज यांचं प्रवचन चालू असताना त्या ठिकाणी प्रवचनामध्ये समाजाला प्रबोधन करत असताना शांततेच्या गोष्टीवरती प्रवचन त्या ठिकाणी झालं पाहिजे, परंतु त्या ठिकाणी शांततेचं प्रवचन न देता दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्या ठिकाणी ते रामगिरी महाराजांनी करून समाजाला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि बांगलादेश या ठिकाणी देखील जे काही अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार अन्याय घडले त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करतो, परंतु या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावं यासाठी या रामगिरी महाराजांनी शांततेचे बोलणं त्या ठिकाणी बोललं पाहिजे होतं। अशा रामगिरी महाराजाच्या स्टेजवर या राज्याचे मुख्यमंत्री जाऊन त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं प्रोत्साहन म्हणजे गुन्हा दाखल न करण्यासाठी त्या ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न व्यक्त करता त्यांना प्रोत्साहन मिळेल असं वक्तव्य करून ते एक प्रकारे त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्या मुख्यमंत्र्याचा आणि या शासनाचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो। एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। मुस्लिम समाज के खास करके हमारे आकाए मदनी ताजदार मदीना इमामुल अंबिया महबूब किबरियत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है और उन्होंने बताया कि भाई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने 6 साल की उम्र की लड़की के साथ में निकाह किया। तो मैं उनसे ये कहूँगा रामगिरी महाराज से कि आपने पूरी तारीख़ और पूरी सवाने हयात हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नहीं पढ़ी और उनको जो है वो एक सियासत के दर्जे में उन्होंने जो है लोगों को एक उकसाने का काम किए हैं। जो रामगिरी महाराज कुरान और हदीस की बात कर रहे थे 2018 में, वही रामगिरी महाराज आज जो है वो सिन्नर में जाकर के उल्टी सीधे अपशब्द जो है हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी कर रहा है। हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे। हमने शासन को जो है अभी एक निवेदन दिया है, हम उसके ज़रिए से ये कहना चाहते हैं कि जितने जल्दी हो सके ये रामगिरी महाराज के ऊपर जो है FIR दर्ज करें और इनको जितने जल्दी हो जेल के कोठडी में इनको पहुँचा दें। सध्या बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अन्याय अत्याचारच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना होत आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। तसंच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काल परवा सिन्नर येथे या ठिकाणी तथाकथित बुवा महाराज रामगिरी यांनी जे वादग्रस्त विधान केले मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल की मोहम्मद पैगंबर साहेब कुठे आहेत, त्यांचा संदेश कुठे आहे, ते संपूर्ण जगाला संदेश देणारे महान संत आहेत आणि केवळ ते मुस्लिम असल्यामुळं त्यांच्यावरती द्वेषापोटी या ठिकाणी हे महाराज बराळलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती ताबडतोब या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने दखल घेऊन त्यांच्यावरती या ठिकाणी कायद्यानुसार कारवाई करावी आणि त्यांच्यावरती संपूर्ण मुस्लिम समाज, बहुजन समाज यांच्या वतीनं या ठिकाणी सरकारकडे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे। काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये जे रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं हे मुस्लिम समाजाचे दैवत पैगंबर साहेब यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो। कारण पैगंबरांना मानणारे ह्या देशामध्ये करोडो मुस्लिम समाज आहेत आणि 50 वर्षाचा व्यक्ती 6 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करतो असा व्यक्ती आदर्श होऊ शकतो का? असं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य पैगंबर साहेबांबद्दल करून या देशामध्ये काय रामगिरी महाराजांना काही दंगल घडवायची आहे का अराजकता माजवायची असा प्रश्न या ठिकाणी पडतो। कारण लवकरात लवकर रामगिरी महाराजांना ताबडतोब अटक करावी। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात
आणि या महाराष्ट्रातले जे कोण नारायण राणेचे जे चिरंजीव आहेत हे नितेश राणे हे देखील मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान करतात आणि काहीतरी बरळतात. त्याच्याबद्दल ह्या दोघांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात असं जर काही घडलं नाही तर ह्या महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात आणि देशाच्या सरकारच्या विरोधामध्ये हे मुस्लिम समाज, दलित समाज आणि ख्रिश्चन समाज फार मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी सांगतो, संविधानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक इशारा देतो की रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. हे त्यांनी वक्तव्य का केलंय, हे कशासाठी केलंय, त्यांना दंगल घडवायची का, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. हे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि रामगिरी महाराजांना त्वरित अटक करावी, त्यांच्यावर FIR दाखल करावा, एवढंच मी या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशनला विनंती करतो. जय भीम, जय संविधान. वाजिद भगवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.